हॅलो गाईज, तर कालची रेसिपी माझी अनसक्सेसफुल झाली, गंडली. त्यामुळे मी आता बनवलेला आहे कटलेट. तर हेल्दी कटलेट आहे. तर त्याच्यामध्ये मी घातलेला आहे पालक बारीक चिरून, कांदा बारीक चिरून, हिरवी मिरची बारीक चिरलेली, त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर हिरवा वाटाणा बारीक मिक्सरला करून. आता वाटाणा तर थंडीचे दिवस आहेत म्हटलं सगळ्यांच्या घरी अवेलेबल असणार, माझ्याकडे पण खूप होता म्हणून मग मी ठरवलं की तो पण थोडा घालायचा. त्यानंतर उकडलेला बटाटा घातलेला आहे मी किसून त्याच्यामध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला 2 चमचे बेसनचे पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे आणि चांगलं ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. तर ॲक्च्युली आता त्याचे छोटे छोटे आपल्याला कटलेट बनवायचं आहे. तुम्ही दुपारच्या नाश्त्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला किंवा इव्हनिंगच्या नाश्त्याला बनवू शकता. चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि गरम मसाला किंवा लाल तिखट दोन्हींपैकी काहीही घालू शकता. मी आय थिंक लाल तिखट घातलेलं आहे आणि चांगलं ते स्मॅश करून घेतलेलं आहे. आणि सोडा पण घालायचा आहे थोडा. आणि त्याचे गोल 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 राऊंड बनवून आपल्याला ते मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर कालचं माझं ते डोस्याचं उपवासाचं गंडल्यामुळे मी जरा ही रेसिपी घाबरतच ट्राय केलेली आहे, पण बेस्ट झाली, छान झाली. खायला पण खूप टेस्टी आणि कुरकुरीत झालेले होते हे. तर तुम्ही हे नक्की हेल्दी कटलेट म्हणू शकता, वडे म्हणू शकता किंवा त्याला भजी म्हणू शकता, काहीही नाव देऊ शकता. तर तसं तुम्ही हे ट्राय करू शकता. आता तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी हे गोल गोल करून सोडलेले आहेत. तर ते सॉस आणि मिओनीजसोबत तुम्ही खाऊ शकता. मी तर ते मिओनीजसोबतच खाल्ले, खूप खूप टेस्टी झाले होते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. ओके, बाय. भेटू पुन्हा उद्या नवीन रेसिपी घेऊन. बाय.